तिच्याकडे पाहताच मनात विचार आला, ही कोण असावी? गावातली नसावी ना, कारण मी तर कधीच पाहिली नाही. ती जवळ येत गेली तसा माझा श्वास थोडा वेगवान झाला. तिचे डोळे खोल आणि गंभीर होते, जणू त्यात कोणतंही गुपित होतं. ती माझ्याकडे पाहून हसली. तिच्या ओठांवर हलकेसे हास्य होते आणि मला त्या क्षणी वाटलं की जणू पूर्ण जग थांबलंय. नमस्कार, मी मन चल या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. त्या गावाचं नाव होतं सावनगाव. पावसाळा संपून शरद ऋतूंचं आगमन झालं होतं. झाडांना पिवळी केसरी पानं लागली होती आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाशात नारंगी आणि गुलाबी रंगाची अप्रतिम खेळी होत असे. त्या गावात एक छोटस तोड होतं, ज्याच्या काठावर जुने वडांचे झाड होते. तिथे एक बाग होतं, जिथं मी बसून सूर्यास्त पाहत असे. त्या दिवशी मी तिथं बसलो होतो. आजूबाजूला काही गवंडी आपली कामं आवरत होते. दुधांची गाडी हळूहळू जात होती आणि दूरवर घरांमधून दुरांच्या लकड्या उठत होत्या. अचानक माझं लक्ष गेलं. तिथं दुरून एक स्त्री येत होती. तिची चाल अशी होती की जणू स्वर्गातून कोणी उतरलंय. हलक्या वाऱ्याने तिचा साडीचा पदर उडत होता. तिचे काळेभोर केस डळत होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक निर्विकार शांतता होती. तिच्याकडे पाहताच मनात विचार आला, ही कोण असावी? गावातली तर नसावी ना, कारण मी तर कधीच पाहिली नाही. ती जवळ येत गेली तसा माझा श्वास थोडा वेगवान आत झाला. तिचे डोळे खोल आणि गंभीर होते, जणू त्यात कोणतेही गुपित होतं. ती माझ्याकडे पाहत हसली. तिच्या ओठांवर हलकेसं हास्य होतं आणि मला त्या क्षणी वाटलं की जणू पूर्ण जग थांबलंय. ती जाड्या तळ्याच्या काठावर आली, खाली वाकली आणि तिच्या हातात पाणी घेऊन चेहऱ्यावर मारलं. तिचा पदर हलकाशा वाऱ्याने उडाला. तिचा साडीचा रंग पिवळा आणि हिरवा होता, जो तिच्या गोऱ्या वर्णाला अधिक शोभत होता. ती सरळ झाली, तिचे केस मागे सारले आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत मला एक अजब आकर्षण वाटलं. तिने विचारलं, तुम्ही इथंच राहता का? मी आधी कधी पाहिलं नाही तुम्हाला. माझा आवाज थोडा थरथरला, पण मी उत्तर दिलं, हो, मी गावातलाच आहे. पण मी गेली 2 वर्ष शहरात होतो. आत्ताच परत आलोय. ती हसली. तिचं हास्य नदीच्या पाण्यासारखं शांत आणि मधुर होतं. तर मग स्वागत असं तुमचं. मी 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 गावाच्या दुसऱ्याकडच्या शाळेत शिकवते. त्या क्षणी मला वाटलं की जणू नशिबानेच तिला माझ्याकडे पाठवलं होतं. गेली 2 वर्षे मी शहरात होतो. तिथल्या धावपळीत स्वतःला हरवलं होतं. पण त्या शांत संध्याकाळी त्या गावात तिच्याकडे पाहून मला जणू माझा खरा घर सापडला होता. त्यानंतर दररोज संध्याकाळी मी त्या तळ्याच्या काठावर जाऊ लागलो. मला देखील तिथं येऊ लागली. आमच्या बोलण्याची सुरुवात झाली. अगदी हळूहळू सुरुवातीला गावातल्या बातम्या, शाळेतील मुलांबद्दल, ऋतूंबद्दल बोललो. पण हळूहळू बोलणं खोलवर जाऊ लागलं. तिला काव्याची खूप आवड होती. ती म्हणायची, शब्दांना जर आपण आत्मा दिला तर ती कविता बनते. बघा ना, या वड्यांच्या झाडाला पहा, किती वर्षापासून ते उभं आहे. त्याने किती ऋतू पाहिले, किती प्रेम पाहिलं, किती वियोग पाहिले. मी तिच्याकडे पाहत असे, तिचे बोलणं ऐकत असे आणि मनात विचार करत असे की ही स्त्री म्हणजे नक्कीच एखाद्या कवितेतून बाहेर पडली. तिची बोलण्याची शैली, तिची नजर, तिची हालचाल, सगळं काही इतकं सुरेख होतं की माझं मन गर्क व्हायचं. एका दिवशी मी तिला विचारलं, मला तुला गावात आल्यावर कसं वाटतं? शहरात होतीस तिथं काही कमी नव्हतं का? ती म्हणाली, शहरात सगळं धावपळ होती. माणसं एकमेकांशी बोलायची, पण बोलण्यात काही अर्थ नव्हता. सगळे इतके घाईत असायचे की कोणी कोणाकडे पाहत नसे. इथं इथं वेळ हळू आहे, निसर्ग जवळ आहे आणि माणसांच्या भावना अजून जिवंत आहेत. ती बोलत असताना तिचे डोळे चमकायचे. तिचा बोलण्यात एक गोडवा होता. तिच्या विचारात एक खोली होती. मला असं वाटायचं की जणू मी तिच्या जगात प्रवेश करतोय आणि तो जग अफाट होता, अनंत होता. आम्ही एकत्र फिरायला जाऊ लागलो. गावातल्या शेतातून नदीकाठी, जुन्या मंदिरांकडे. एकदा मी तिला म्हटलं, तुझ्या बरोबर वेळ कसा काय जातोय कळतच नाही.
ती हसली, कारण तू स्वतःला जगायला शिकवलंस. शहरात तू फक्त जगत होतास, इथे तू जिवंत आहेस. त्या शब्दांनी मला खूप विचार करायला लावला. खरंच मी गेली कित्येक वर्षे फक्त धावत होतो, काहीतरी मिळवण्याच्या मागे. पण मालाने मला शिकवलं की जगणं म्हणजे आजूबाजूला पाहणं, वारा अनुभवणं, पावसात भिजणं, एखाद्याच्या नजरेत गमावणं. एक दिवस पावसाळी सकाळ होती. आकाशात काळ्या ढगांची मोठी फौज जमली होती. मी मलाच भेटायला तिच्या घरी गेलो. ती बाल्कनीत उभी होती, हात पुढे करून पावसाचे थेंब अनुभवत होती. तिचा चेहरा अशा प्रकारचा होता की जणू ती स्वतःला पावसाच्या हवाली करत होती. मी जवळ गेलो. काय करते आहेस? तिने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे ओलसर होते. पावसाच्या धारांमुळे का? मी हे मला कळलं नाही. ती म्हणाली, पावसाचे हे थेंब बघ कसे पडतायत. प्रत्येक थेंब वेगळा आहे, पण सगळं एकत्र पडतायत. आपणही असंच आहोत ना, वेगळे पण एकत्र. त्या क्षणी मी तिच्याकडे पाहिलं. तिचा ओला झालेला साडीचा पदर, तिचे पाण्याचे थेंब झेलणारे केस, तिचे गोंदण्यासारखे डोळे. मला जाणवलं की मी तिच्या प्रेमात पडलो आहे. हे प्रेम एखाद्या अचानक वादळासारखं आलं नव्हतं, तर हळूहळू अनावडी पावलांनी माझ्या मनाच्या अंगणात शिरलं होतं. मी तिला म्हणालो, मला मला तुझ्या बरोबर वेळ घालवायला किती आवडतं हे मी कसं सांगू. तू माझ्या आयुष्यात अशी आलीस की मी स्वतःच अस्तित्व जाणवू लागलो. ती हळुवारपणे म्हणाली, मलाही तुला भेटायला खूप आवडतं. तुझ्याशी बोलताना मला माझ्या मनातले विचार स्पष्ट होतात, जणू तू माझा आरसा आहेस. आम्ही बाल्कनीतच बसलो. पाऊस बघत तिने चहा बनवला आणि आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. त्या गप्पामध्ये मनाची जवळीक वाढत गेली. मी तिला माझे स्वप्न सांगितले. तिने मला तिच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. तिची आई तिला काव्य ऐकवायची. तिचे वडील हातानं जुनी घड्याळ दुरुस्त करायचे. ती म्हणाली, आता ते दोघंही नाहीत, पण त्यांच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. त्या बोलण्यात मला एक गोष्ट लक्षात आली. मला एकाकी नव्हती, पण तिने एकटेपणाशी मैत्री केली होती. ती स्वतःबरोबर सुखी होती आणि त्या सुखात मला सामील करून घेत होती. एक रात्र अशी आली की आकाशात पौर्णिमेचा चंद्र होता. संपूर्ण गाव चांदण्याचा न्हाऊन निघालं होतं. मी मालाला फोन केला, मला तुला आज एक खास जागी घेऊन जायचंय. ती सहमत झाली. मी तिला घेऊन गावाच्या डोंगरावर गेलो. तिथं एक छोटं मंदिर होतं. त्यांच्या मागे एक खडकाळ पठार होतं, जिथून पूर्ण गाव दिसायचं. सान्यात गाव जणू एखादं स्वप्न वाटत होतं. हिरवी शेतं, चमकणारी तळी, घरांचे छपरे, सगळं काही चंद्राच्या किरणांनी रुपेरी बनलं होतं. मला तिथं पोहोचली तेव्हा तिने एक हळू श्वास घेतला. हे काय सुंदर ठिकाण आहे. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर चांदण्याचं प्रतिबिंब पडत होतं. तिचे डोळे चमकत होते. तिचे होठ हलकेसे उघडे होते. मला वाटलं की या क्षणापेक्षा सुंदर दृश्य या विश्वात नसेल. ती मंदिराच्या बाजूला एका दगडावर बसली. मी तिच्या शेजारी बसलो. ती म्हणाली, आकाशातल्या ताऱ्यांकडे बघ, कशा चमकतायत. काही तारा मोठ्या, काही लहान, पण सगळ्यांचा प्रकाश अनोखा आहे. मी म्हटलं, तू देखील तशी आहेस मला. तू माझ्या आयुष्यात अशी आलीस की आधीच्या अंधारात प्रकाशाचा एक किरण आला. ती हसली. तुझं बोलणं ऐकून मला वाटतं काव्य लिहिली पाहिजे. मग लिही, मी तुला प्रेरणा देईल, मी म्हटलं. ती म्हणाली, आता हा क्षण मी मनातच जपून ठेवते, कारण ही चांदणी, ही शांतता, तू हे सगळं काही शब्दात सांगणं अशक्य आहे. त्या रात्री आम्ही बराच वेळ बसलो. तिने मला म्हटलं की तिला फक्त शांतता आणि निसर्ग जवळ असलेलं जीवन आवडतं. मी तिला विचारलं, तर मग तू माझ्यासोबत असं जगण्याचा विचार करशील का? तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात काहीतरी वाचता येत होती, पण तिने काही उत्तर दिलं नाही. फक्त हास्य केलं. ते हास्य चांदणीत
डोलत होतं आणि माझ्या मनात उमलत होतं. काळांचा चक्र फिरत होता. शरद ऋतू हळूहळू निघून गेला. हिवाळा आला आणि नंतर वसंत ऋतूचं आगमन झालं. गावात सगळीकडे फुलं बहरली होती. पिवळी मोहाची फुलं, लाल गुलाबी बोरांची फुलं आणि बागामध्ये गुलाब हवेत सुगंधाची लाट होती. मला आणि माझी मैत्रीण आता प्रेमात रूपांतरित झाली होती. आम्ही एकत्र वेळ घालवायचो, एकमेकांचं मन वाचायचो. आमच्या शब्दांची गरज कमी झाली होती, कारण एक नजरेने सगळं कळून यायचं. एक दिवशी ती मला म्हणाली, मला वसंत ऋतू खूप आवडतो, कारण नवीन आशा, नवीन सुरुवात, नवीन स्वप्न या ऋतूत येतात. आपलं नातंही वसंतासारखं आहे. ति- तिचे ते शब्द ऐकून माझं मन खूप भरून आलं. मी तिचा हात हातात घेतला, हलकासा, नाजूक, मऊ. तिच्या बोटांचा स्पर्श जणू मला पृथ्वीशी जोडून ठेवायचा. मी म्हटलं, मला मला तुझ्याशी कायमचं राहायचं आहे. तू माझ्या आयुष्यात येऊन इतकं काही दिलंस की मी हे ऋण कधी फेडू शकणार नाही. ती म्हणाली, प्रेमात ऋण नसतं अनु, फक्त भावना असतात आणि त्या भावना व्यक्त करण्याची क्षमता असते. त्या दिवशी आम्ही शेतातून फिरत होतो. सरसावलेल्या गवतात, फुललेल्या झाडांमध्ये आमच्या पावलांनी एक नवीन गीत रचलं. मी तिला एक फूल देऊ केलं, एक लाल गुलाब. तिने तो घेतला, हसली आणि तिच्या केसात लावला. तिचा तो केसातला गुलाब बघून मला वाटलं की एखाद्या चित्रातून ती बाहेर आली. पण प्रत्येक प्रेम कथेत एक वेगळं वळण येतच. एक दिवस मला 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 भेटायला आली आणि तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं. ती शांत होती, बोलायला कमी होती. मी विचारलं, काय झालंय? तिने उत्तर दिलं, मला एका वर्षासाठी दुसऱ्या गावी जावं लागणार आहे. तिथं माझ्या आईची बहीण आहे. तिला माझी गरज आहे, कारण ती आजारी आहे. माझ्या मनात वादळ उठलं. 1 वर्ष इतका मोठा काळ, आम्ही नुकतंच एकमेकांना सापडलो होतो आणि आता ती जाणार होती. मी विचारलं, मग आपलं काय? ती म्हणाली, आपलं नातं कायम आहे अणू, फक्त अंतर असेल पण मन जवळ असेल. मी परत येईन आणि मग आपण नव्याने सुरुवात करू. तिच्या त्या शब्दात खंबीरपणा होता, पण तिच्या डोळ्यात दुःख होतं. मला तिचं दुःख सहन झालं नाही. मी तिला घट्ट मिठी मारली. मी वाट पाहीन, मला जेवढा काळ लागेल तेवढा. ती निघून गेली. गाव निर्जन वाटू लागलं. ते तळ, ती वडाची झाडं, तो डोंगर, सगळं काही तिच्या आठवणीत गुंतलं होतं. मी रोज तिथे जाऊन बसायचो, तिच्याशी मनोमन गप्पा मारायचो. मालांच्या पत्राने माझी वाट पाहण्याची प्रक्रिया सोपी झाली. ती मला काव्य पाठवायची, निसर्गाचे वर्णन करायची, तिच्या दैनंदिन गोष्टी सांगायची. प्रत्येक पत्रात तिचं हास्य दिसायचं. तिची उबदारता जाणवायची. मीही तिला गावातल्या बातम्या सांगायचो, नवीन फुलांची फोटो पाठवायचो, माझी मनस्थिती लिहायचो. 1 वर्षानंतर मी पुन्हा त्या तळ्याच्या काठावर होतो. वडांचं झाड अजून हिरवं होतं, पाणी अजून शांत होतं, पण माझं मन अशांत होतं, कारण मला परत येणार होती. ती ज्या गाडीने यायची ती गाडी दिसत नव्हती. मी दररोज तासनतास बसून राहायचो. एक दिवस संध्याकाळच्या वेळी, जेव्हा सूर्यास्ताचा नारिंगी रंग आकाशात पसरला होता, तेव्हा दूरवर एक स्त्री दिसली. तिची चाल ही तीच चाल होती, स्वर्गातून उतरलेली, शांत, गंभीर, पण आता आनंदी. मी धावत तिच्याकडे गेलो. तिने मला पाहिलं. तिचे डोळे चमकले. तिच्या होठांवर हसू होतं. अणू, ती म्हणाली, आणि त्या शब्दात सगळं वेदना, सगळं प्रेम, सगळी वाट पाहण्याची वर्षे विरघळून गेली. मी तिचा हात धरला. मला तू परत आलीस. ती हसली. मी म्हणालो, नव्हतं का की परत येईन. प्रेम आणि आशा कधी हरवत नाहीत. आम्ही तिथंच बसलो, त्या वडांच्या झाडाखाली, त्या तळ्याच्या काठी. तिने मला सांगितलं की तिची मावशी आता बरी आहे आणि ती आता कायमची गावात राहणार आहे. माझं हृदय आनंदाने भरून आलं. ती म्हणाली, तुला माहिती, या 1 वर्षात मी बरंच काव्य लिहिली, सगळे तुझ्यासाठी, कारण तुझी आठवण म्हणजे कवितेचा स्रोत होता. मी म्हटलं,
मग ती काव्य मला ऐकव आणि या वड्याच्या झाडाखालीच आपण आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करू. वळ्यांच्या झाडाखाली आम्ही दोघं बसलो. सूर्यास्त होत होता. आकाशात रंगाची खेळी होती. मालाने तिची काव्य मला ऐकवली. तिच्यातील भावना, तिची वाट पाहण्याची व्यथा, तिचं माझ्यावरचं प्रेम, प्रत्येक शब्द माझ्या हृदयाला स्पर्श करून गेला. मी तिला विचारलं, आता काय करायचं? ती म्हणाली, आता आपण सोबत राहू, एकमेकांची साथ देत, निसर्गाची उपासना करत, काव्य लिहित, स्वप्न पाहत एक सुंदर आयुष्य जगू. तिचे बोलणे ऐकून मला खूप शांत वाटलं. तिच्या आवाजातून एक नवी ऊर्जा मिळाली. आम्ही त्या रात्री पुन्हा डोंगरावर गेलो. पौर्णिमा होती. पुन्हा एकदा चांदणी पसरली होती. मी तिला हातात धरलं. ही चांदणी आपलं नवं जीवन साक्ष देत आहे. ती हसली. या चांदणीने कितीतरी प्रेम कथा पाहिल्या आहेत, पण आपली कथा खास आहे कारण ती आपली आहे. त्या रात्री मी तिला विचारलं, मला तू माझ्यासोबत कायमची राहशील का? तिने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे अश्रूंनी ओलावलेले होते, पण ते आनंदाचे अश्रू होते. ती म्हणाली, हो अणू, कारण तुझ्याशिवाय माझं जग अपूर्ण आहे. आम्ही मिठी मारली आणि ती मिठी अनंत काळासाठी होती. गावातली झाडं, ती तळी, तो डोंगर, चांदणं, सगळं काही आमच्या प्रेमाचं साक्षीदार होतं. पुढचे काही महिने अत्यंत सुंदर होते. मला आणि मी एकत्र गावात राहू लागलो. ती शाळेत शिकवायची, मी शेतात काम करायचो आणि संध्याकाळी आम्ही एकत्र फिरायचो. आमचं गाव, आमचे लोक, आमचं जीवन, सगळं काही प्रेमाने भरलेलं होतं. मला आता गावातली प्रत्येक व्यक्तीशी मैत्री केली होती. गावकरी तिला आवडीने बोलायचे. मुलं तिच्याकडे काव्य शिकवायला यायची. ती गावाचा आत्मा बनली होती. एक दिवशी ती मला म्हणाली, अणू, प्रेम म्हणजे काय तुला वाटतं? मी विचार केला. प्रेम म्हणजे एकमेकांच्या दुःखात सोबत राहणं, आनंदात एकत्र नाचणं. प्रेम म्हणजे तुझ्या डोळ्यातील ते चमकणं, तुझ्या आवाजातील तो गोडवा. प्रेम म्हणजे तू, ती म्हणाली. प्रेम म्हणजे अंतरातूनही एक रेषा राखणं, की दोघं एक आहोत. प्रेम म्हणजे वाट पाहण्यातील गोडी, भेटण्यातील उत्सुकता आणि एकत्र असण्यातील अमृतत्व. तिचा बोलण्यातून एक नवी समज मला मिळाली. प्रेम ही फक्त भावना नव्हती, ती एक कला होती, जगण्याची, श्वास घेण्याची, अनुभवण्याची. आता वर्ष उलटून गेलं. आम्ही अजूनही त्या गावात होतो. शरद, हिवाळा, वसंत, पावसाळा, प्रत्येक ऋतू आमच्या प्रेमाचा साक्षीदार होता. पण आमच्यासाठी प्रत्येक ऋतू वसंत होता, कारण आमच्या मनात नेहमीच नवी फुलं उमलत होती. आज पुन्हा संध्याकाळची वेळ आहे. मी आणि मला त्या वडांच्या झाडाखाली बसलो आहोत. तिचा हात माझ्या हातात आहे. तिचं डोकं माझ्या खांद्यावर आहे. तिची चाल अजूनही स्वर्गासारखी आहे. तिचे डोळे अजूनही गुपिताने भरलेले आहेत. ती हळू आवाजात म्हणाली, मला वाटतं आपण इथंच वृद्ध होईपर्यंत राहावं, या झाडाखाली, या गावात, आपण आपल्या प्रेमाच्या सावलीत. मी तिच्याकडे पाहिलं. हो, मला इथंच राहू, कारण तुझ्याशिवाय मला कुठं जायचं नाही आणि तुझ्यासोबत कुठेही जगण्याची गरज नाही. ती हसली. तिचं ते हास्य चांदणीसारखं निर्मळ होतं. आम्ही दोघं तिथं बसलो, प्रेमाची कहाणी लिहित. साक्षीला होता तो डोंगर, ती तळी आणि तो स्वर्गाशी वडांचा वृक्ष. ही आहे सावन गावातली प्रेम कथा. अणू आणि मालांची. त्यांच्या प्रेमाने गावात एक नवी ऊर्जा आणली. तिथल्या माणसांना प्रेमाचं महत्व समजवलं आणि निसर्गाने त्यांच्या प्रेमाला सलाम केला. प्रेम ही फक्त एखादी भावना नाही, ती एक यात्रा आहे, स्वतःला शोधण्याची, दुसऱ्याला समजून घेण्याची आणि एकत्र वाढण्याची. अणू आणि मालांची ही यात्रा अजूनही सुरू आहे आणि ती कायम राहील, कारण जिथं प्रेम असतं तिथं वसंत कायम असतो. त्या संध्याकाळनंतर आमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. मला आता माझ्यासोबत राहू लागली होती. आमचं छोटंसं घर होतं गावाच्या शेवटच्या टोकाला, एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली. घरात 2 खोल्या होत्या, एक छोटं स्वयंपाकघर आणि एक बैठक.
बेडरूम मध्ये एक जुनी मोठी खाट होती, जिच्यावर मालाने हाताने विणलेली चादर अंथरली होती. भिंतीवर तिने काही चित्र लावली होती. तिनेच काढलेली फुलं, नदींचे दृश्य आणि आमची एकत्रित फोटो. खिडकीतून सकाळ सूर्यप्रकाशाची पहिली किरण यायची आणि रात्री चांदणं चमकायचं. एका रात्रीची गोष्ट. बाहेर पावसाची हलकीची सर होती. खिडकीवर पाण्याचे थेंब पडत होते. त्यांचा आवाज संगीतासारखा वाटत होता. मला खाटेवर उशीवर डोकं ठेवून पडली होती. तिचे केस विखुरले होते आणि तिच्या डोळ्यात एक स्वप्नाळू भाव होता. मी तिच्या शेजारी बसलो. तिच्या केसांवरून हात फिरवला. ती म्हणाली, हा पावसाचा आवाज कसा आहे, जणू कोणी मनाच्या तारांना स्पर्श करतोय. मी तिच्याकडे पाहिलं. तुझा आवाज देखील असाच आहे, माझ्या मनाला शांत करतो. ती हसली. तिच्या डोळ्यात एक उबदार चमक आली. तिने माझा हात धरून आपल्या गालाशी लावला. तिचा गाल मऊ आणि उबदार होता. मी तिच्या जवळ झुकलो. तिच्या कपाळावर हलकसच चुंबन दिलं. तिने डोळे मिटले. तिच्या होठांवर एक स्मित होतं. तुला माहिती अनु, तू मला जेव्हा स्पर्श करतोस तेव्हा मला असं वाटतं की जणू मी सुरक्षित आहे. जगातली सगळी चिंता विरून जाते, ती म्हणाली. मी तिच्या जवळ झोपलो. तिला माझ्या कुशीत घेतलं. तिचं डोकं माझ्या छातीवर होतं. तिचा हात माझ्या कमरेभोवती. आता आम्ही दोघं शांत होतो. फक्त पावसाचा आवाज आणि आमच्या हृदयांचे ठोके ऐकू येत होते. मला तुझ्या जवळ राहायला किती आवडतं हे मी कसं सांगू. तू माझ्या आयुष्यात येऊन मला एक नवी दृष्टी दिलीस, मी म्हणालो. ती उठली. तिने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे ओलसर झाले होते, पण ते आनंदाचे अश्रू होते. तू माझ्यासाठी देखील असंच आहेस अनु. तुझ्याशिवाय मी एकटी होते, पण तू आलास तेव्हा मला कळलं की आयुष्य खरंच सुंदर आहे. तिने माझ्या गालावर हात ठेवला. तिचे बोट मऊसर होतं. मी तिचा हात हातात घेतला. तिच्या बोटांवर चुंबन दिलं. ती थोडीशी लाजली. तिचा चेहरा गुलाबी झाला. तो क्षण इतका सुंदर होता की मला वेळ थांबावा असं वाटलं. आम्ही बराच वेळ तसेच पडून राहिलो, गप्पा मारत, हसत, कधी कधी एकमेकांच्या डोळ्यात पाहत. तिच्या डोळ्यात मी माझं संपूर्ण जग पाहिलं. आमच्या आयुष्याची स्वप्न, आमच्या प्रेमाची गहिरी ओढ आणि कायमची साथ. अनु, मला असं वाटतं की खरं प्रेम हे क्षणांमध्ये जगलं जातं. हा क्षण, हा पाऊस, ही शांतता, हेच खरं सुख आहे, ती म्हणाली. मी तिला मिठीत घेतलं. हो, मला या क्षणाची कायमची ओढ आहे. त्या रात्री आम्ही अशा प्रकारच्या प्रेमळ जवळीकीत गुंतलो जिथे शब्द नाहीत, फक्त भावना आहेत. स्पर्श, चुंबन, सलगी या सगळ्यांनी आमचं प्रेम अधिक गहीर होत गेलं. मालांची उबदारता, तिच्या श्वासाची लय, तिच्या हृदयाचे ठोके, सगळं काही माझ्यात विरघळत होतं. ती माझ्या कुशीत झोपली. तिची झोप शांत होती. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिची स्वप्न काय असतील याचा विचार करत. तिच्या ओठांवर हलकसं हास्य होतं, जणू ती एखाद्या गोड स्वप्नात होती. मी तिच्या कपाळावर पुन्हा एक चुंबन दिलं आणि मग मी देखील तिच्यासोबत स्वप्नामध्ये हरवून गेलो. सकाळ झाली. पाऊस थांबला होता, पण आकाशात अजून ढग होते. हलका वारा सुटला होता, ज्यामुळे घरात थंड हवा येत होती. मला लवकर उठली. तिने माझ्यासाठी चहा बनवला. मी डोळे उघडले तेव्हा तिचा चहाचा सुगंध घरात पसरला होता. मी उठून किचन मध्ये गेलो तेव्हा ती स्टोव्हवर उभी होती. तिच्या साडीचा पदर व्यवस्थित नेसलेला होता. तिचे केस बांधलेले होते, पण काही केस तिच्या चेहऱ्यावर पडले होते. ती माझ्याकडे वळली. बघ, मी तुझ्यासाठी तुझी आवडती चहा बनवली. मी तिच्या जवळ गेलो. तिच्या मागे उभा राहिलो आणि कमरेभोवती हात गुंडाळले. ती हसली. अहो, चहा गरम आहे, जरा सावधान. पण मी तिला सोडलं नाही. मी तिच्या गालावर चुंबन दिलं. तुझ्यापेक्षा गरम काय असू शकतं. ती लाजली, पण तिच्या डोळ्यात आनंद होता. तू खूप बोल्ड झालायस अनु, पण मला आवडतं.
तिने चहाचे 2 कप भरले. आम्ही दोघं किचन मधल्या छोट्या टेबलावर बसलो. किचन छोटं होतं, पण ते मालांनी इतकं सजवलं होतं की ते आलिशान वाटायचं. भिंतीला तिने लहानशी शेल्फ लावली होती, जिच्यात तिची काव्याची पुस्तकं होती. खिडकीवर एक छोटी कुंडी होती, जिच्यात तिने तुळशीची रोपं लावली होती. मला तुझी मला तुझी सकाळची ही चहा मला नेहमीच खास वाटते, कारण तुझ्या हाताची आहे, मी म्हटलं. ती म्हणाली, मी तुला दररोज नवं काही देईन. आज चहा, उद्या दुधाची खीर, परवा पोळी. तुला काय आवडतं ते सांग. तुझं सगळं आवडतं, मी म्हटलं. ती हसली. तिने माझ्या हातावर हात ठेवला. तिचा स्पर्श मऊ आणि उबदार होता. अनु, मला वाटतं आपण एकत्र जेवण बनवावं. मला काहीतरी खास शिकवायचं आणि तू मला शिकवशील. हो नक्की, मी म्हटलं. पण मला तुला शिकवायची नाही, तर तुझ्यासोबत शिकायचं आहे. त्यानंतर आम्ही एकत्र किचनमध्ये काम करू लागलो. मी भाज्या कापत होतो. मला त्या मसाल्यात घालत होती. आमच्यात बोलणं, हसणं आणि कधी कधी एकमेकांकडे पाहणं सुरू होतं. तिने माझ्या कपाळावर हलकाशा हाताने पिठांचा ठिपका लावला आणि मी तिला मागे घेऊन तिच्या नाकावर पीठ लावलं. आम्ही दोघं खूप हसलो. बघ अनु, किचनमध्ये काम करणंही किती मजेशीर आहे, जेव्हा आपल्यासोबत आपल्या प्रिय व्यक्ती असतो, ती म्हणाली. हो, कारण प्रेमाची चव ही सर्वात गोड असते, मी उत्तर दिलं. आम्ही एकत्र जेवण बनवलं. साधी भाजी, भात आणि पोळी. ते जेवण इतकं सुंदर होतं की आम्ही दोघेही ते खाऊन भरून पावलो. जेवणानंतर मालाने मला म्हटलं, तुझ्या हाताचं जेवण अनु हे सर्वात चविष्ट आहे, कारण त्यात प्रेम आहे. मी तिच्याकडे पाहिलं. तुझ्या संगीतीची चव काही ओर आहे. मला मी तिला ती मला कधीच संपणार नाही. आमचं घर छोटं होतं, पण ते प्रेमाने भरलेलं होतं. सकाळी मला लवकर उठायची. ती माझ्यासाठी चहा आणि नाश्ता तयार करायची. मी तिला मदत करायचो. किचन मध्ये भांडी धुणं, घरात झाडू मारणं, बागेतली फुलं तोडायची. एक दिवशी मी तिला म्हटलं, मला तू इतकी सकाळी उठतेस, मला थोडं उशिरा झोपू देत नाहीस का? ती हसली. तू उशिरा झोपलास तर मी तुझ्याकडे पाहू शकणार नाही आणि मला तुझी सकाळची सुंदर झोप पाहायला आवडते. तिचं बोलणं ऐकून माझं मन प्रेमाने भरून आलं. ती खरोखरच अप्रितम होती. तिच्या छोट्या छोट्या गोष्टीत माझ्यासाठी प्रेम होतं. तिने माझ्या एक सवय लावली, दररोज सकाळी एकत्र चहा पिण्याची, एकत्र बसून बातम्या वाचण्याची आणि कधी कधी फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहण्याची. कधी कधी संध्याकाळी आम्ही बाहेर बसायचो, आंब्याच्या झाडाखाली. तिथं एक मोठा दगड होता, ज्यावर आम्ही बसायचो. सूर्यास्ताच्या वेळी आकाशात रंग उमलायचे आणि मला त्याकडे पाहत असे. तिच्या डोळ्यात प्रकाश असे. ती म्हणायची, हे दृश्य बघ अनु, हेच खरं आयुष्य आहे, साधं, सुंदर आणि क्षणभंगूर. मी तिचा हात धरायचो. तू देखील तशीच आहेस, मला साधी पण अप्रितम. तिने माझ्याकडे पाहिलं. तुला माहिती, मी कधीच विचार केला नव्हता की एखादा दिवस अशा प्रकारचा प्रेम अनुभवेल. पण तू आलास आणि मला जाणवलं की खरं प्रेम हे जबरदस्ती नसून उत्स्फूर्त आहे. हो, मला आपलं प्रेम हे नदीसारखं आहे, सतत वाहणारं, सतत नवीन. रात्रीच्या वेळी आम्ही खाटेवर झोपायचो. ती माझ्या कुशीत झोपायची, तिचं डोकं माझ्या खांद्यावर, तिचा हात माझ्या छातीवर. मी तिचे केस हलकाशा हाताने नीट करायचो. तिच्या कानात काही गोड शब्द म्हणायचो. एका रात्री ती म्हणाली, अनु, मला कधी कधी वाटतं की हे सगळं स्वप्न असेल. तू, हे घर, ही शांतता, सगळं काही खूप सुंदर आहेस. मी तिला घट्ट मिठी मारली. हे स्वप्न नाही, मला हे खरं आहे आणि हे आपलं कायमचं आहे. ती माझ्याकडे ओढली. तिचे डोळे चमकत होते. तिने माझ्या गालावर हात ठेवला. तू मला खूप आनंद दिलास अनु, तुझ्या प्रेमाने मी पूर्ण झाली. मी तिचा हात घेतला, तिच्या बोटांवर चुंबन दिलं. तू मला प्रेम शिकवलं. मला आधी मी फक्त जगत होतो, पण तू आलीस तेव्हा मी जगायला शिकलो.
आम्ही दोघं शांत झालो. बाहेर कोकिळा कुहू कुहू म्हणत होती. चांदण्याचा प्रकाश खिडकीतून येत होता, ज्यामुळे मालांचा चेहराही रुपेरी दिसत होता. मी तिच्याकडे पाहत होतो. तिची सुंदरता माझ्या नजरेत सामावत नव्हती. ती म्हणाली, झोप आता अणू, उद्या सकाळी पुन्हा एकत्र चहा पिऊ. हो, आणि एकत्र स्वप्न पाहू, मी म्हटलं. तिने डोळे मिटले. तिची झोप हळूहळू येत होती. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिची श्वास घेण्याची लय ऐकत राहिलो. माझ्या डोळ्यात, माझ्या कुशीत ती इतकी शांत होती की मला वाटलं की हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. आता अनेक दिवस, अनेक महिने, एक वर्ष उलटून गेलं. आम्ही त्या छोट्या घरात, त्या आंब्याच्या झाडाखाली सुखी आयुष्य जगत होतो. आमच्यात कधी मोठा वाद नव्हता, कारण आम्ही एकमेकांचं मन वाचत होतो. मालाने शाळेत एक काव्य स्पर्धा आयोजित केली. तिने मला तिथे बोलावलं. अणू, तू येशील ना? मी तुझ्यासाठी एक विशेष काव्य म्हणणार आहे. मी गेलो. स्पर्धेच्या दिवशी मला टेजवर गेली. तिचा आवाज मधुर होता. ती म्हणाली, प्रेम हे जेव्हा येतं तेव्हा सगळं बदलतं. अंधारात प्रकाश वाटेत एक साथीदार. माझ्या प्रेमाने मला हेच शिकवलं की जगणं म्हणजे फक्त श्वास नाही, तर भावनाचा आधार आहे. बाकी तिच्या काव्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. माझे डोळे अश्रूंनी भरून आले. ती टेजवरून खाली आली, माझ्याकडे आली. तिने माझ्या हात धरला. ही काव्य तुझ्यासाठी होती अनु, तू माझी प्रेरणा आहेस. त्या क्षणी मला वाटलं की मी जगातला सर्वात भाग्यशाली माणूस आहे. मला सारखी स्त्री माझ्या आयुष्यात आली. तिने मला प्रेम, शांती आणि आनंद दिला. आम्ही परत घरी आलो. बाहेर पुन्हा पाऊस सुरू होता. आम्ही बेडरूम मध्ये बसलो. खिडकीतून पाऊस पाहत मला मला माझ्या कुशीत होती. तिचा हात माझ्या हातात होता. ती म्हणाली, अनु, मला वाटतं आपण कायम असेच राहावं. वय वाढलं, केस पांढरे झाले, तरीही आपल्या प्रेमात कधीही ऊन किंवा वारं नाही. मी तिच्याकडे पाहिलं. हो, मला आपलं प्रेम अनंत आहे आणि मी तुझ्यासोबत प्रत्येक पाऊल चालेल, पण प्रत्येक वर्णन, प्रत्येक ऋतूत. तिने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे ओलावले होते, पण हे खूप आनंदाचे अश्रू होते. तेव्हा मी तुला कायमचं प्रेम करेन अनु. आम्ही मिठी मारली. ती मिठी अनंत काळासाठी होती. घरात उबदारता होती. किचन मध्ये चहाचा सुगंध होता. बेडरूम मध्ये प्रेमाची उब होती. हेच खरं जीवन होतं, साधं, सुंदर आणि प्रेमाने भरलेलं. अनु आणि मालाची ही कथा आहे दोन प्रेमळ व्यक्तींची, ज्यांनी एकमेकांमध्ये आपलं सगळं जग पाहिलं. त्यांच्या प्रेमात कधी अहंकार नव्हता, कधी स्वार्थ नव्हता, फक्त एकमेकांसाठी जगण्याची भावना होती. या कथेवरून आपल्याला कळतं की खरं प्रेम वेळ किंवा अंतर यावर अवलंबून नाही, ते भावनावर, समजुतीवर आणि साथीवर अवलंबून आहे. अनु आणि मालाने ते सिद्ध केलं आणि म्हणूनच त्यांचं प्रेम कायम राहिलं. जसं वसंत कायम राहतो, जशी नदी वाहत राहते, तशी चांदणी चमकत राहते. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोमांचक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून छान आणि इंटरेस्टिंग भाग घेऊन यायला खूप मोटिवेशन देतो. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे बेल आयकॉन ऑन करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद मित्रांनो. कथा थोडी गाईने वाचली गेली आहे, त्यामुळे क्षमा. काही चुकलं असेल तर माफ करा आणि लाईक, सबस्क्राईब नक्की करून जा.